आहेत। सन 2047 साली विकसित महाराष्ट्राची इमारत उभी करण्याकरिता इथून पुढे येणाऱ्या सर्व अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाचे प्रतिबिंब दिसणार आहे। या संकल्पाची दिशा कशी असेल हे या वर्षीच्या अर्थसंकल्पात मी स्पष्ट करणार आहे। जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, भास्कर राव, जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का। स्तंभ पहिला, प्रगतिशील महाराष्ट्र, उपक्षेत्र पहिले, कृषी संलग्न क्षेत्र आणि ग्रामीण विकास। राज्याचा कृषी जीडीपी सन 2047 पर्यंत 55 अब्ज डॉलरवरनं 500 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। राज्याचा पोशिंदा बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याकरता 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्यात येईल। शेतकऱ्यांना सुलभतेने सेवा देण्याकरता ॲग्रीस्टॅक, महावेद, महाडीबीटी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे शेतकऱ्यांसाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। महाराष्ट्र आज कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि डिजिटल शेतीमध्ये देशभर 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक सल्ला आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळत आहे। हा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा डिजिटल सहकारी आहे। आदिवासी शेतकऱ्यांसाठी आम्ही महाविस्तारमध्ये देहवाली भिली भाषेचा समावेश केला आहे। लवकरच इतर प्रमुख आदिवासी भाषाही यामध्ये जोडल्या जातील। ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही वसुधा ही व्हॉइस सेवा सुरू केली आहे। या फोन कॉलवरच पिकांचे आरोग्य आणि कीड व्यवस्थापनाचा सल्ला दिला जात आहे। ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज अँड सँडबॉक्स आणि राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यात येत आहे। यामुळे कृषी स्टार्टअप्सला मोठी चालना मिळेल